उद्धव ठाकरेंचा फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा. ठाकरेंची आज परभणीत आणि धाराशिवमध्ये सभा. ठाकरे ओमराजे निंबाळकरांवरती काय बोलणार याकडे लक्ष. अमित शहांकडनं ऑपरेशन देवेंद्र सुरू. फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील असं शहांना वाटतंय. फडणवीसांनी पंतप्रधान होऊ नये म्हणून शहांनी खासदार फोडायला लावले. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. आईची शपथ घेऊन सुद्धा गद्दारी केली. मुलीची सोयरीक जुळवण्याच्या नावाखाली स्वतःच्याच खोक्यांसोबत सोयरीक जुळवली. उद्धव ठाकरेंचा वाशिमबंद. खासदार संजय देशमुखांवरती हल्लाबोल. भर सभेत ऑडिओ क्लिप ऐकवली. उद्धव ठाकरेंनी दाखवलेला व्हिडिओ खरा. फुटीर खासदार संजय देशमुखांची प्रतिक्रिया. मी शपथ घेतली नव्हती. संजय देशमुखांची उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे स्वतः गद्दार आहेत. ठाकरेंनी 2019 मध्येच गद्दारी केली. दुसऱ्यांदा गद्दार म्हणतात आणि स्वतः गद्दारी केल्याची जाणीव ठेवा. संजय शिरसाट यांचा ठाकरेंवर निशाणा. शिवसैनिकांची माफी मागण्यासाठी मतदारसंघात आलोय. गद्दार एवढी वर्ष बुरखा पांघरून राहिलेच कसे. आमदारांना 50 कोटी मग खासदारांना किती दिले. उद्धव ठाकरेंचा घणाघात. यवतमाळच्या सभेत उद्धव ठाकरेंकडनं शिंदेंचा गद्दारांचे शिरोमणी असा उल्लेख. सिद्धार्थ देवळे तयारीला लागा. 3 वर्ष तुमच्या हातात आहेत. 2029च्या वाशिम विधानसभेसाठी ठाकरेंकडनं उमेदवार जाहीर. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात उतरा. फुटीर खासदारांना ठाकरेंचं आव्हान. उद्धव ठाकरे काही म्हणाले तरी साहेबांवरती उलटून बोलणार नाही. ठाकरेंनी सभेत केलेल्या टीकेनंतर खासदार आष्टीकर यांची प्रतिक्रिया. पुढच्या वेळी निवडून येईन की नाही ते काळच ठरवेल. आष्टीकरांचं वक्तव्य. गद्दारी करायची असेल तर पुन्हा निवडून येऊन दाखवा. 12 वर्ष मोदी विकास करू शकले नाहीत. हे काय करणार. पंतप्रधानांसह फुटीर खासदारांना संजय राऊतांचा खोचक टोला. मुख्यमंत्र्यांसोबत विमानात उच्चस्तरीय बैठक. फडणवीसांसोबतच्या एकत्रित प्रवासावर उद्धव ठाकरेंची मिश्किल टिप्पणी. विमानापेक्षा इमान महत्वाचा. फडणवीसांना कपटी मित्राची जाण. ठाकरे फडणवीसांच्या एकत्रित प्रवासावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाष्य. भाजप हिंदूंच्या भावनेशी गद्दारी करणारा पक्ष. राम मंदिर दान घोटाळ्यावरनं उद्धव ठाकरे कडाडले तर अटलजी आणि अडवाणींना कधीही निधीची कमतरता भासली नाही. विकास निधी हा काय भाजपच्या मालकीचा नाही. ठाकरेंचा घणाघात. 2029ची निवडणूक भाजप एकटा लढणार. शिंदे आणि अजितदारांचे आमदार फुटतील. फुटीर आमदार भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवतील. रोहित पवारांचा खळबळजनक दावा. रोहित पवार पुढे तुम्ही आमचेच झेंडे घेऊन फिरणार. ऑपरेशन तुतारी आधीच झालेलं होतं. अजितदादा आणि शरद पवारांच्या भेटीवरनं मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा. ठाकरे सेनेच्या रविकरण इंगवले यांच्याकडनं आमदार राजेश क्षीरसागर यांचा व्हिडिओ समोर. क्षीरसागर कंत्राटदाराकडनं खंडणी मागत असल्याचा आरोप. 40 लाख रुपये दिल्याचा कंत्राटदाराकडनं उल्लेख. तर आम्हाला वरही पैसे द्यावे लागतात. क्षीरसागर यांचं वक्तव्य. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. व्हिडिओ एडिट करून माझ्यावरती आरोप. आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार. खंडणीच्या आरोपांवरती आमदार राजेश क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण. शिंदे सेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा कमिशन मागतानाचा कथित व्हिडिओ समोर. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि विजय देवणे यांची मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहित एसआयटी चौकशीची मागणी. टीईटी पेपरफुटी प्रकरणी एसआयटी गठीत. मुख्यमंत्र्यांचे पोलीस महासंचालकांना फोन करून आदेश. ठाण्याचे जॉईंट सीपी पंजाबराव उगलेंच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत. कठोर कारवाई करा. कुणाची गय करू नका. फडणवीसांचे आदेश. ठाण्यातून पेपर लीक झाल्याची माहिती. 2,26,000 शिक्षक परीक्षार्थींचं भवितव्य टांगणीला. तर आरोपी दिल्लीतून आले आणि 1.5 कोटी रुपयात पेपरचा व्यवहार ठरला. मात्र सापळा रचून भिवंडीच्या कोणगावातनं आरोपींना ताब्यात घेतलं. टीईटी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांची माहिती. टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसेंची पोलीस महासंचालकांसोबत उच्चस्तरीय बैठक. टीईटीचा पेपर 1.5 कोटींना विकण्याचा कट होता. मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांचे कडक कारवाईचे निर्देश. संशयितांकडे मिळालेल्या प्रश्नांमध्ये आणि टीईटीच्या प्रश्नपत्रिकेत साम्य आढळलं. मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश. दोषींवरती कठोर कारवाईचा इशारा. टीईटी पेपरफुटी प्रकरणात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना संतापजनक. असे गैरप्रकार खपवून घेणार नाही. एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. दोषी कुणीही असला तरी सोडलं जाणार नाही असाही इशारा दिला. पेपर लीक नाही तर युवकांच्या भविष्याची चोरी. देशाच्या शिक्षण व्यवस्थेला वसुली सिस्टम बनवलंय. टीईटी पेपरफुटीवरनं राहुल गांधींची सरकारवर टीका. ऑपरेशन टायगर 3 हे निश्चितपणे आणि गुप्तपणे होणार. राज्यातील ऑपरेशन टायगरच्या चर्चेवर शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. ठाकरेंचे आमदार अंबादास दानवेंना भाजपचे नेते मोहित कंबोज यांची अब्रूनुकसानीची नोटीस. आरोप मागे न घेतल्यास 500 कोटींच्या अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा कंबोज यांचा इशारा. जलसंधारण खातं मोहित कंबोज चालवतात.
असा आरोप अंबादास दानवेंनी केला होता. आमच्या आमदारांना शिंदे सेनेकडनं मंत्रीपद, पैशाचं प्रलोभन. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांचा आरोप. आमचे आमदार प्रलोभनाला बळी पडणार नाहीत, राहुल पाटलांची प्रतिक्रिया. सध्या राज्यात हिंदू संमेलनांच्या नावे राजकीय संमेलनं भरवली जात आहेत. राज ठाकरेंचा ट्विट करत निशाणा. नांगरे पाटलांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली. नांगरे पाटलांची निष्ठा फक्त पोलीस दलाची असायला हवी, राज ठाकरेंचे ट्विट. सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक जण संघाशी जोडला गेला, प्रत्येक अधिकारी संघनिष्ठ झाला. मध्य प्रदेशातील मंत्री कैलास विजयवर्गीय यांचं वक्तव्य. राम मंदिर दान चोरी प्रकरणात निष्पक्ष चौकशीचं राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचं आश्वासन. राम मंदिराशी संबंधित अलीकडील घडामोडींमुळे धक्का बसला. देणगी म्हणून मिळालेल्या वस्तू सुरक्षित, ट्रस्टचं स्पष्टीकरण. केतन अग्रवाल हत्येचा नवा खुलासा. सिया आणि चेतनकडनं मे महिन्यापासूनच लोहगडाची रेकी. गुन्ह्यानंतरचे चॅट्स डिलीट. आरोपी चेतन चौधरीच्या दुकानातील कर्मचारी साक्षीदार होणार. बीडमधील विलास घुले हत्येप्रकरणी खासदार बजरंग सोनावणेंचा मुलगा एसआयटीच्या रडारवर. सौरव सोनावणेची 4 तास एसआयटी चौकशी. मुंबईच्या भायखळामध्ये 30,000 विषारी गोळ्या वाटून लोकांना मारण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला. गोळ्या वाटप करणाऱ्याला भायखळा पोलिसांकडून अटक. अहिल्यानगर शहरामध्ये अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन एकानं जीवन संपवलं. पालकमंत्री विखे पाटलांकडून प्रकरणाची गंभीर दखल. जिल्हा पोलीस अधीक्षकांना बैठकीसाठी बोलावलं. मुंबई लोकलच्या मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बरवर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक. मध्य रेल्वेच्या ताफ्यामध्ये उभी असलेली वातानुकूलित लोकल प्रवासी सेवेत दाखल होणार. सीएसएमटी ते कल्याण दरम्यान ती धावणार असून 12 फेऱ्या चालवल्या जाणार. सर्वसाधारण लोकल फेऱ्या रद्द करून त्या जागी एसी लोकल धावणार. मुंबईतील 2,640 घरांच्या विक्रीसाठी म्हाडाकडनं मार्च महिन्यापासून अर्ज नोंदणी. मात्र जून संपत आला तरी लॉटरीची तारीख जाहीर न झाल्यामुळे अर्जदारांची निराशा. म्हाडाला लॉटरीसाठी मुहूर्त कधी मिळणार, अर्जदारांचा सवाल. समृद्धी महामार्गावरील आमणे ते दक्षिण मुंबई जोडणाऱ्या नव्या जोड रस्त्याचं संरेखन निश्चित. तर हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर आमणे ते दक्षिण मुंबई प्रवास कोंडीमुक्त होणार. तर सुमारे 1 तासात प्रवास पूर्ण होण्याची अपेक्षा. बांधकाम करण्यासाठी पिण्याचं पाणी वापरल्यास थेट कारवाई. पुणे पालिकेचे बांधकाम व्यावसायिकांना सक्त निर्देश. पुणे शहरात 1 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय. पुण्यातील आंबेगाव परिसरात राजस्थानमधनं अफूची तस्करी करणाऱ्या एकाला अटक. आरोपीकडनं 1 किलो 790 ग्रॅम अफूसह सुमारे 40 लाखांचा मुद्देमाल जप्त. नैसर्गिक आपत्तीसमोर हार मानायची नाही. संकट काळात शेतकऱ्यांना मदत करताना तडजोड केली जाणार नाही. अल निनोच्या संकटावर एकजुटीनं मात करू. शेतकऱ्यांना आश्वस्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा लेख. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार. महाकर्जमुक्तीची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात. योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती. ओटीएस सुविधा आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवरती कारवाईच्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा. बँकांची शासकीय खाती कार्यक्षम बँकांकडे वळवण्यात येतील. नागपुरातील बैठकीत बावनकुळेंकडून स्पष्ट. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीसाठी 334 कोटी रुपये मंजूर. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात राज्यात अवकाळीमुळे नुकसान. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांची घोषणा. आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी 209 कोटींची तरतूद. राज्यात आज येलो अलर्ट. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा. मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघरसह काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. मुंबईसह उपनगरात रिमझिम पावसाला सुरुवात. मुंबईत पावसाचा आज येलो अलर्ट. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. नाशिक जिल्ह्यात जून महिन्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ 17% पावसाची नोंद. त्यामुळे खरीप पेरण्या खोळंबल्या. पिण्याचं पाणी आणि बागायती पिकांबाबत चिंता वाढली. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील आदमपूर ते आदमपूर फाट्यावरील रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडले. खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची नागरिकांची मागणी. वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस. पावसामुळे नदी नाल्यांना पूर. शेतांमध्ये पावसाचं पाणी साचलं. रखडलेल्या पेरणीला सुरुवात. अकोला जिल्ह्यातल्या पातूर, आलेगाव, डोणगाव, मेहकर या मार्गावरील अंबाशी पुलावरती पाणी. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक तात्पुरती बंद. परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला. अकोला शहरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं. शहरातील उड्डाण पुलावरील पाण्याचा निचरा करणारे पाईप चोकअप. पुलावरील पाणी थेट रस्त्यावरनं वाहू लागले.
पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट। पाकिस्तानच्या कराचीमध्ये रात्री दहशतवादी हल्ला, सिंध रेंजर्स या निमलष्करी दलाच्या मुख्यालयावरती भीषण हल्ला, आधी स्फोट त्यानंतर अंधाधुंद गोळीबार, 6 दहशतवादी ठार तर 4 पाकिस्तानी जवानांचा मृत्यू। बॉलिवूड अभिनेता सलमान खान लवकरच वांद्र्यातल्या गॅलेक्सी अपार्टमेंट सोडून नव्या घरात शिफ्ट होणार असल्याची माहिती। बिश्नोई गँगकडून येणाऱ्या धमक्या आणि गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खाननं निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती। जम्मू काश्मीरमध्ये 5.7 रिश्टर स्केलचा भूकंप, श्रीनगरसह अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले। बारामुल्ला, गुलमर्ग भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं। तुर्कमेनिस्तानमध्ये भूकंपाचं केंद्र असल्याची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेकडून नांदेडमध्ये गाढवाला बंडखोर खासदाराचे फोटो लावून आंदोलन, शिवसैनिकांकडून बंडखोर खासदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी, आंदोलनानंतर शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात। टीईटी पेपरफुटीच्या निषेधार्थ काँग्रेसचं नांदेडमध्ये बोंबामारू आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजी। तुळजापूर शहरातील यात्रा मैदानावरील अतिक्रमण हटवण्यासाठी महिलांचं अनोखं आंदोलन, मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला बांगड्या घातल्या तर महिलांकडून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध। सांगलीमध्ये प्रियकराच्या मदतीनं पत्नीनंच पतीची हत्या केली, गळा आवळत प्रियकराच्या मदतीनं पतीचा खून, पतीचा झोपेत मृत्यू झाल्याचा बनाव रचत पोलिसांची दिशाभूल, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं। नाशिकच्या सिडकोतील इंदिरा गांधी वसाहतीत तरुण तरुणींच्या टोळक्याचा राडा, दुचाकीवरून आलेल्या तरुण तरुणीच्या टोळक्याकडनं नागरिकांच्या घरावरती दगडफेक, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, परिसरातील नागरिकांमध्ये दहशत। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील रामवाडीमध्ये 9 शेतकऱ्यांच्या विद्युत पंपामधील वाइंडिंगच्या तारा चोरीला, वारंवार चोरी होत असून देखील आरोपी सापडत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप। पुण्याच्या शिरूरमध्ये बेल्हेर जेजुरी महामार्गावरती अपघातांची मालिका सुरूच, पिंपरी कावळा परिसरामध्ये कारचा अपघात, चालकाला रस्त्याचा वळणाचा अंदाज न आल्यामुळे कार उलटली। जळगावच्या पाचोऱ्यात गुजरातकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात, 6 प्रवासी जखमी, ट्रॅव्हल्समध्ये 22 प्रवासी होते। सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी अभ्यास करत ठिय्या, गावात 15 ते 16 तास वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे विद्यार्थी संतप्त, मोहोळमधील सीना काळेगावातील विद्यार्थी पालक संतापले। कल्याणच्या टिटवाळ्यामध्ये भरधाव कारच्या धडकेत 3 मुलं जखमी, पाणी आणण्यासाठी निघालेल्या मुलांना भरधाव कारची धडक, अपघातात गाळ्याची भिंतही कोसळली। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये अल्पवयीन मुलींना फूस लावून अत्याचार केल्याचा आरोप, आरोपीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, अत्याचार प्रकरणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले होते। धुळे महापालिकेच्या वतीनं शहरातील नालेसफाईसाठी 2,50,00,000चं टेंडर, मात्र अद्यापही नाल्यांमध्ये घाण कचरा असल्यामुळे नागरिकांची नाराजी। सिन्नर पोलिसांकडून चेन स्नॅचिंगचे 3 गुन्हे उघड, 4.25 लाखांचं सोनं जप्त, सिन्नर शहर आणि शिर्डी परिसरात चेन स्नॅचिंग।